नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर या ठिकाणी आम्ही चाललो आहोत संध्याकाळी 6 वाजता लग्नाला. आणि ह्यांनी छान असा गजर आणला होता. आता थोडीशी वासाची जरा फुलं येतात ना, तर त्यांनी गजर आणलेला आणि ग्रीन कलरची छान अशी साडी वेअर केलेली मी, आणि थोडंसं लाईटली मेकअप केलेला आणि खूप घाईघाईमध्ये आवरलं होतं, कारण खूप घाईमध्ये निघालो होतो आम्ही. तर चला पुढे. फोटो फोटो वगैरे नका काढत बसू, या उशीर होतोय मग. ना कार्यक्रमाला त्यांचा इकडे वाढदिवसाला बारस नाही, वाढदिवसच होता ना. हो. त्यांना फार कौतुक वाटतं आपण गेल्यावर. तुम्हाला गेल्या लगेच कसं हो का? हो, ते मांडव आहे ना, ते कुठं होतं? आपल्या तिकडं ना. हो, ते लॉन्सला वळ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर परत एकदा, आणि थंबनेलवरून कळालंच असेल, आज आम्ही लग्नाला गेलेलो. किंवा तर ह्यांच्या स्कूलमधलेच ज्या टीचर आहेत त्यांचेच रिलेटिव्हचे होते. तर जेवण वगैरे होतं छान, पण एवढी गरमी आहे, एवढी भयानक गरमी आहे की जबरदस्त गरमी होती. आणि त्यामध्ये फॅन पण लावले नव्हते जेवणाच्या हॉलमध्ये, पण आम्ही ज्यावेळी जेवायला बसलो त्यावेळी फॅन लावलेली होती. मग आम्ही असंच जरा टीव्हीचा आवाज, आणि म्हणजे ते पण घरी आल्यानंतर आवरून पटकन गेलो, तर मंगलाष्टका वगैरे सापडले आम्हाला. आणि सगळे जे ओळखीचे होते ते भेटले सगळे त्यांचे, आणि मग नंतर आम्ही नवरदेव नवरीची भेट घेऊन निघालो. आता पण एवढं झालं की हातात ते गिफ्ट वगैरे होतं आणि बऱ्यापैकी, त्यामुळं मी काही तिथलं जास्त शूटिंग घेतलंच नाही, कारण अक्षदा टाकायच्या होत्या, पर्स होती हातामध्ये, त्यामुळे मी काही ते केलं नाही. नंतर आले, ह्यांना मेडिकलला सोडलं आणि मी गाडी घेऊन आले. आता त्यांना 12 वाजता घ्यायला जावंच लागणार आहे, आणि म्हणजे ठीक आहे चला, उशीर होतो आहे म्हणून आलो. आणि आता लिटरली एवढी झोप येते ना मला, एवढी झोप येते अक्षरशः, आणि असं वाटतं डोळे मिटून, कारण जेवण झालं ना. वडे होते, त्यानंतर सॉस होता, म्हणजे बटाटे वडे छोटे छोटे, त्यानंतर मस्त पुलाव राईस होता, आमटी होती, बासुंदी होती, पालकपुरी, साधीपुरी, पनीर मिक्स व्हेज होतं, मस्त काजू. आणि मला माहिती नाही, मी ज्यावेळी जाते ना, ज्यावेळी लग्नामध्ये भाज्या येतात त्यावेळी माझ्या भाजीमध्ये काजू भरपूर काय येत असतील काय माहिती नाही आहे. तर बऱ्यापैकी काजू वगैरे त्यात आले होते माझ्या भाजीमध्ये, आणि कोशिंबीर होती, पापड होतं,
मस्त होतं जेवण, छानच होतं थोडक्यात आणि खूप छान. आणि बासुंदी देखील अशी कमी गोड आणि मस्त पिस्ताचे काप घातलेले, एवढे पिस्ताचे काप होते ना घातलेले सुंदर असे. आणि त्यामुळे काय होते, बासुंदी खाल्ली आणि बासुंदी आता डोळ्यावर आलेली आहे. पण अजून कपड्यांच्या घड्या करायच्या आहे, तिथून दाखवते तुम्हाला एक सीन. तर तो कोपऱ्यात जे दिसते तुम्हाला तिथे, माझ्या बोट इकडे घेते मी जवळपास, हे पहा इथे ते वाळलेले कपडे मी म्हणजे काढून आणलेले आहेत आणि ते त्याच्या घड्या करायच्यात अजून. आणि जे मी साड्या नेसते कार्यक्रमात वगैरे किंवा अदर इथे कुठे जायचं म्हटलं तर ते म्हणजे जे साड्यांचा बॉक्स आहे त्यातून काढते. परत घडी करायची ठीक आहे, तर त्या तशाच राहिल्यात, तर त्या पण करायच्यात. त्यानंतर एक साडीला फॉल पिको केलेला आहे, ती पण आज घडी करून ठेवली. आता सगळ्या त्या व्यवस्थित भरायच्या आणि अशी सगळी कामं आहेत. तर मी तुम्हाला दाखवते चला आता बॅक कॅमेऱ्याने. तर ही आहे आत्ता फॉल पिको केलेली साडी माझी. आणि हे पहा, हे रात्री घातलेली ही पण म्हणजे आत्ता मी ते काढून ठेवल्या सगळ्या. ह्याच्या खाली आहेत बॉक्स साड्यांचे, ह्यामध्ये ते भरायचे. आणि या 4-5 साड्या आहेत, तर त्याच्या व्यवस्थित घड्या करून ठेवून द्यायचे. हो हो, पाण्याच्या बॉटल वगैरे जागेवर दिलेले होते. हे पहा अशा पद्धतीने तिथे देखील, कारण मी आता येऊन तेच काढून ठेवले ना. बापरे बाप, जाम झोपायला लागली हो. नाही पण झोपून चालणार नाही आहे, झोपणार नाही आता. जरा ब्लॅक कॉफी वगैरे घेतली ना की जरा छान वाटेल. झोप जाईल. आणि जो पाठीमागचा व्लॉग होता त्यामध्ये असं झालेलं की मी त्यामध्ये म्हटलं की मी 8 दिवस काही ब्लॉगिंग वगैरे केलं नाही, कारण खूप धावपळ झाली. आणि थोडंसं तर एक व्हिडिओ आहे पहा माझ्या मामाच्या गावातला, तर त्यामध्ये माझे मामा आहेत, तर ते मामा वारले. आणि त्यामुळं माझी म्हणजे जे अंगारकी लागली रात्री मंगळवारी, त्यावेळी ते रात्रीचं झालं. आम्ही पहाटे गेलो, सकाळी सगळं झालं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी लगेच सावडणं आणि म्हणतो ना आपण काय, दहावा वगैरे करून घेतला लगेच, कारण थोडंसं अडचणी होत्या दुसऱ्या भाऊकीत लग्न वगैरे बसल्यामुळं. तर मग ते सगळं कार्यक्रमावरून आम्ही आलो. ते 2-3 दिवस माझे खूप तणावाखाली गेले. म्हणजे एकतर असं की झोप नव्हती 2 दिवस, आणि उष्णता, त्यात ते थोडंसं टेन्शन, सगळ्या गोष्टी. आणि त्यात मनस्थिती खूप वीक होती त्या काळामध्ये, म्हणजे असं मूड चांगला नव्हता माझा. आणि मग त्यामुळे तर मग नंतरच अगदी त्या दिवशी किराणा ज्यावेळी आम्ही घ्यायला गेलो त्यावेळी, तर तो व्हिडिओ मी परत पाहत असते माझा, जो आम्ही म्हणजे स्वरतपेश्वराला गेलेलो मामांसोबत. आणि ह्या श्रावण महिन्यात वर्ष होईल ज्यावेळी आम्ही गेलेलो. शेवटच्या सोमवारी मामांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं, तिकडे गेलेलो. आणि चल महादेवाला. आणि मला ना असं थोडंसं त्यावेळी कणकणच वाटायचे, नंतर म्हणले नाही चल, मग तिकडे गेल्यावर तुला छान वाटेल, असं तसं, चल तू. आम्ही गेलेलो, मस्त वाटत होतं, छान पाऊस होता श्रावणात. आणि तर ते व्हिडिओमध्ये खूप आहेत मामा, तर तो व्हिडिओ आम्ही सारखा पाहत असतो आता, म्हणजे स्पेशली मी आणि मम्मी. तर आता काय, गेलेलं माणूस नाही आलं, त्यांच्या आठवणीच राहतात, ह्या नक्की आहेत. आणि त्यामुळे थोडीशी डिस्टर्ब आहे मी, थोड्या आठवणी येतात आपल्या माणसाच्या, त्या गोष्टी आहेत. कारण खूप असं होतं की ज्या स्कूलमध्ये मामा होते शिकवण्यासाठी किंवा हे, तर त्याच स्कूलला मी देखील होते शिकण्यासाठी. तर ते लहानपणापासूनच्या जे आहेत खूप काही गोष्टी, त्या तर वेगळ्याच असतात. आणि नंतरचा जो काही काळ होता, जे आठवणी आहेत, तर ते प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकत नाही, त्या आयुष्यभर सोबत राहणार आहेत. सांगण्यासारखं, बोलण्यासारखं खूप आहे, पण सांगून आणि बोलून त्या नंतर आपण काय हे होत नाही. खूप आठवणी असतात की त्या नाही सांगता येणार आणि बोलता येणार. तर असं सगळं होतं.
आणि ते मी व्हिडिओ नंतर मी काही घेतलंच नाही नंतरचा. तर मग मी तो तसंच अपलोड केला, त्याचा काही एंड वगैरे केला नाही. आणि चला, तर मग त्या व्लॉगमध्ये मी काही त्या गोष्टी सांगितल्या नाही, तर ह्या व्लॉगमध्ये सांगते. असं ते सगळ्या गोष्टी होत्या. तर चला, आता मी करत आहे सगळं बाकीचे कामं आवरून घेते आणि जरा फ्रेश होते, कारण लग्नावरून आलेले तसंच साडी वगैरे आहे. तर हे सगळं आवरून चेंज करून सगळं आवरून घेते. माझं पहिले जे आहे साड्या किंवा जे कपडे सगळं गाऊनसाठी वगैरे आहे तो सगळं करून घेते. आणि मग नंतर उद्या बोलूया आपण. तर आता मी करते व्हिडिओचा एंड आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.